भीम जयंती चित्रपट संपूर्ण विदर्भासह भंडाऱ्यामधील आदर्श टॉकीज येथे प्रदर्शित करण्यात आला आहे। भीम जयंती चित्रपटामध्ये आंबेडकरवादी विचारांची एक अनोखी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे। या चित्रपटाचे विशेष म्हणजे हा चित्रपट विदर्भातीलच एका नवयुवकाने तयार केला असून या चित्रपटामध्ये भंडाऱ्यातील राहुल श्यामकुवर या कलाकाराचाही समावेश आहे। रविवारी 1 जून रोजी संपूर्ण थिएटर बुक करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात भंडाऱ्यातील नागरिकांनी भीम जयंती या चित्रपटाचा आनंद घेतला। सर्वप्रथम हा चित्रपट विदर्भातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला। त्याच्या मागचं कारण हे की चित्रपट विदर्भातीलच कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलाय आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाची संख्या आहे। भंडारा जिल्ह्यातील आदर्श टॉकीज या थिएटरमध्ये भीम जयंतीचा चित्रपट पाहायला असंख्य आंबेडकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पिक्चर संपल्यानंतर भीम जयंती या सिनेमामध्ये काय विशेष लोकांना आवडलं याबद्दल सामान्य जनतेची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेतली आहे। तर चला बघूया भंडाऱ्यातील आंबेडकरी जनता भीम जयंती या सिनेमावर आपले काय विचार व्यक्त करतायत। भीम सैनिक, आंबेडकरी जनता हे जे हजारोच्या संख्येमध्ये आज चित्रपट पाहत आहे, तर हे त्यांचा वारसा घेऊन आज समाजामध्ये जातील आणि त्या हिशोबानं जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलेली क्रांती, हे सगळं कुठेतरी हे जे हे वर करण्याचा प्रयत्न करते, उचलण्याचा प्रयत्न करते, अशी ह्याच्या चित्रपटातून एक अशी माहिती मिळते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जो समाजावर जो विश्वास ठेवतो, त्या समाजातील आपले कार्यकर्ते आपला कसा विश्वासघात करतात हे खरं म्हणजे शिकण्यासारखं आहे। म्हणजे आंबेडकरी समाज इतक्या मोठ्या प्रमाणात असतानाही तो निवडणूक जिंकू शकत नाही। त्याला कारण असं आहे की आपलेच कार्यकर्ते विकले जातात आणि विकून मग आपल्याच माणसाचा विश्वासात करतात, म्हणून कार्यकर्ते विश्वासू असले पाहिजे अशा प्रकारे प्रेरणा घेणारी गोष्ट आहे। राहुल श्यामकुवर या चित्रपटामध्ये मी हिरोच्या मित्राची भूमिका केली आहे आणि जो संदेश एका या माध्यमात देण्यात आला, जसं हिरोनी वाईट व्यसन, वाईट संगती याचा म्हणजे टाळले आणि जीवनामध्ये तरक्की केली, तर हे पण आपल्या युवा पिढीला एक इनडायरेक्टली मेसेज जातो की प्रेमात तुम्ही वर वाढा, खाली डाऊन नका जाऊ। एकदम जबरदस्त। आणि मुख्यतः एक गोष्ट महत्वाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उपदेश दिला होता, शिका आणि संघटित व्हा। या मूवीद्वारे पण एक प्रेरणा भेटून आली की खरोखर समाजाने आज पण संघटित नाही आहे समाज, आज आणखी संघटित होण्याची गरज आहे। त्याशिवाय आपल्या समाजाचा उद्धार नाही होणार आणि संघटित राहिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही। मूवी अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जे राहुल भाऊ आहे त्यांचा पण खूप जास्त मोलाचा वाटा आहे। अत्यंत प्रामाणिक, गरीब घरातून आलेला कार्यकर्ता, लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता, जेव्हा राजकारणात म्हणजे जेव्हा विधानसभेला उभा होतो तेव्हा आपल्या समाजाची मतच त्याला मिळत नाही। ज्यांच्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करतो, अहोरात्र कष्ट करतो, त्यांचीच मते त्याला मिळत नाही आणि तो या पद्धतीनं ज्या ठिकाणून त्याची सुरुवात होते पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जातो। हे समाजानं शिकण्यासारखं आहे। इमानदार कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजानं उभं राहणं ही आजची काळाची गरज आहे आणि बाबासाहेबांचं सुद्धा ते सांगणं आहे। एक महिला जे एवढं चांगलं कार्य करू शकते की बाबासाहेबांनी सर्व करतात, बाबासाहेबांचा पुतळा तिथून हटवला गेला, त्यासाठी त्या सरांनी जो पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराने तो पूर्ण पुतळा तिथे बसवला गेला, हे खूप मला आवडलेलं आहे।